नमस्कार मंडळी, साई लक्ष्मीच रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि झटपट होणारा आंब्याचा शिरा। हा शिरा खायला इतका चविष्ट लागतो की सगळे पुन्हा पुन्हा मागतील। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी आंब्याचा पल्प आणि चिमूटभर जायफळ वेलची पूड आणि पाव कप तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट। इथे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता इथे गॅसवर कढई ठेवायची। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आणि इथे गॅस कमीच ठेवायचा आणि हा रवा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर गॅसची फ्लेम तुम्ही जास्त ठेवली तर हा रवा करपू पण शकतो। तर हा असा ब्राऊन कलरचा झाल्याच्या नंतर हा रवा आपण काढून घेणार आहोत। तर त्याच कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि मनुके घेतले। तर हे चांगले परतून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच तुपामध्ये भाजून घेतलेला आपण रवा टाकून घेणार आहोत। तर परत एकदा तुपामध्ये हा छान असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा। हलक्या हाताने भाजून घ्यायचा हा रवा। तर इथे मी सांगायचं विसरले, इथे मी फक्त पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही दूध पण ॲड करू शकतात। इथे मला दूध आवडत नाही त्याच्यामुळे मी दूध घेणार नाही। तर इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही 1.5 वाटी पाणी घेऊ शकतात आणि 1.5 वाटी दूध घेऊ शकतात। तर आता इथे आपला रवा भाजून तयार आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गुठळ्या पडू द्यायच्या नाहीत। तर परत एकदा थोडंसं पाणी ॲड केलं मी इथे। तर परत एकदा मिक्स करायचं। आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत। 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता तिथं रवा आपला किती छान असा फुललाय। तर हा परत एकदा परतून घ्यायचा। खाली चिकटलाय का ते पण बघायचं। तर इथे आपण साखर टाकूयात 1 वाटी। तर साखर ही छान अशी मिक्स करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही साखर छान अशी रव्यामध्ये विरघळली। तर आता इथे आपण ताज्या आंब्याचा पल्प काढून घेतलेला 1 वाटी तो टाकून घेऊया। यामुळे शिऱ्याला खूप छान रंग आणि टेस्ट पण येते आंब्याचा पल्प टाकल्यामुळे। आता हा आंब्याचा पल्प चांगला असा मिक्स करून घ्यायचा। तर हा मी आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही असा आमरस बनवतात तसं पण टाकू शकतात, नाहीतर मिक्सरला पण फिरवू शकतात। तर परत एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात, म्हणजे आपला असा छान असा फ्लेवर ॲड होईल त्याच्यामध्ये। तर 2 मिनिटं झाले, तर झाकण काढून घेऊयात। परत एकदा हलक्या हाताने परतून घेऊयात। आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊयात। ते पण छान असे मिक्स करून घेऊयात।
आता चिमूटभर वेलची पूड आणि जायफळ टाकून घेऊयात आणि टेस्ट पण खूप छान लागते, तर तुम्ही नक्की टाका. परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊया. तर तयार आहे आपला गरमागरम आणि टेस्टी असा आंब्याचा शिरा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आंब्याचा शिरा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.